शरद पवारांच्या मंडल यात्रेवर ओबीसी नेत्यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया। शरद पवारांची खरं तर ती मंडल यात्रा नाही, बंडल यात्रा आहे। कारण शरद पवारांनी गेल्या 2 वर्षापासून त्यांची सत्ता नसल्यामुळे, अस्वस्थ झाल्यामुळे कुठेतरी राज्यामध्ये जातीवादाचं बीज पेरण्याचं काम केलं। शरद पवारांचं हे नौटंकी आणि नाटकी राजकारण आहे, हे कुठेतरी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे कुठेतरी नागपूरहून काल मंडल यात्रा सुरू केली। ती खरं तर मंडल यात्रा नाही, ती बंडल यात्रा आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाने मंडल यात्रा चालू केली। ही मंडल यात्रा म्हणजे सो चूहे खाके बिल्ली हजको चली असं म्हणता येईल। ही मंडल यात्रा नाही, ही बंडल यात्रा आहे। याला कारण आहे, कारण की याच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, राजेश टोपे यांनी 1.5 ते 2 वर्षापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये एक बुजगावनं उभं केलं, मनोज जरांगे नावाचं। आणि या मनोज जरांगेंनी गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जातीय विष पेरलं, ह्या मनोज जरांगेच्या दबावामुळं या सरकारने शिंदे कमिटी नेमली आणि ह्या शिंदे कमिटीच्या माध्यमातून गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये लाखो कुणबी दाखल्याचं वाटप झालं। ते वाटप अजून पण चालू आहे आणि ह्या सगळ्या कारणामुळं खऱ्या अर्थानं ओबीसीच्या आरक्षणाचं पानिपत झालं। याचं पातक या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या पुढाऱ्यांच्या आणि या पक्षाच्या माथी आहे। मला असं वाटतं की अनेक वर्ष सत्तेत असलेले पक्ष जेव्हा त्याची अंमलबजावणी ते सत्तेत असताना करत नाहीत आणि नंतर केवळ त्याच्याकरता म्हणून मोबिलायझेशन करतात, ते लोक आता समजून चुकतात की ह्याच्यामागे काय गणित आहेत ती।